आज आपण उलगडणार आहोत अमेरिकेच्या इतिहासातील एका सगळ्यात मोठ्या आणि वादग्रस्त घोटाळ्याची गोष्ट. हे प्रकरण आहे जेफ्री एप्स्टाईनचं, जिथे पैसा, सत्ता आणि एक भयंकर गुन्हेगारीचं जाळं सगळं काही एकमेकांत गुंतलेलं होतं. ही गोष्ट सुरू होते 1998 साली. कॅरेबियन समुद्रातल्या एका बेटावरून जेफ्री एप्स्टीन नावाच्या एका अब्जाधीशानं ही बेट जवळजवळ $8 दशलक्ष विकत घेतलं. त्याचं नाव होतं लिटल सेंट जेम्स. सुंदर समुद्रकिनारे, हिरवीगार निसर्गरम्यता, आलिशान बंगले, म्हणजे जणू काही पृथ्वीवरचा स्वर्ग. पण या स्वर्गाच्या सुंदर पडद्यामागे एक अत्यंत काळंकुट्ट सत्य दडलेलं होतं. आसपास राहणारे स्थानिक लोक या बेटाला पेडोफाईल आयलंड या नावाने ओळखायचे, म्हणजे बाल लैंगिक शोषकांचे बेट. कारण इथे श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांसाठी अल्पवयीन मुलींना आणून त्यांचं लैंगिक शोषण केलं जात होतं. तर मग कोण होता हा माणूस, या बेटाचा मालक? पडद्यामागे सूत्र हलवणारा हा जेफ्री एप्स्टाईन नक्की होता तरी कोण? जेफ्री एप्स्टाईनचा प्रवास खरं तर एखाद्या गूढकथेपेक्षा कमी नाही. विचार करा, ब्रुकलिनमध्ये गणित शिकवणारा एक सामान्य शिक्षक काही वर्षांतच अब्जाधीशांचा आर्थिक सल्लागार बनतो आणि पाहता पाहता कोट्यावधींची संपत्ती जमा करतो. त्याची ही जी अविश्वसनीय आणि रहस्यमय प्रगती होती ना, ती आजही अनेकांसाठी एक मोठं कोडं आहे. त्याच्या ताकदीचा अंदाज या नावांवरूनच येईल. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्रू, एवढंच नाही तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यासोबतच जगातले अनेक मोठे अब्जाधीश आणि नेते त्याच्या संपर्कात होते. आता प्रश्न हा आहे की इतकं मोठं गुन्हेगारीचं साम्राज्य अखेर जगासमोर आलं कसं? इतक्या वर्षांपासून सुरू असलेला हा खेळ एका लहानशा तक्रारीमुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सगळ्याची सुरुवात झाली मार्च 2005 मध्ये. एका 14 वर्षांच्या मुलीने एक तक्रार केली. त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि हळूहळू पोलिसांना बळी पडलेल्या मुलींची एक मोठी साखळीच सापडली. हे एक संघटित पिरॅमिड स्कीम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग अखेर जुलै 2006 मध्ये यात एंट्री झाली FBI ची, ऑपरेशन लीप इयर नावाच्या मोहिमेसह, ज्यात अनेक पीडिता समोर आल्या. FBIच्या सुरुवातीच्या तपासातच आकडा किती होता माहीत आहे? तब्बल 36 अल्पवयीन पीडितांची ओळख पटली. हा आकडाच सांगतो की हा गुन्हा किती भयंकर होता आणि किती खोलवर पसरला होता. एप्स्टाईनचं हे नेटवर्क काम कसं करायचं हे एका पीडितेच्या शब्दांमधनं आपल्याला समजतं. म्हणजे बघा, गरिबी आणि असुरक्षिततेचा फायदा घेऊन वल्नरेबल मुलींना हेरून त्यांना या जाळ्यात ओढलं जात होतं. पण इतके पुरावे इतक्या पीडितासमोर येऊनही या कथेला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळालं. आणि हे वळण आलं थेट न्यायव्यवस्थेकडूनच. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 36 पीडित मुली, FBIचे भक्कम पुरावे, इतकं सगळं असताना त्याला शिक्षा झाली ती फक्त 13 महिन्यांची. असं कसं झालं? याचं उत्तर दडलंय एका गुप्त करारामध्ये. बघा, त्याच्यावर आरोप होते आंतरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफिकिंगचे. म्हणजे शिक्षा होऊ शकली असती जन्मठेपेची. पण झालं काय? तत्कालीन फेडरल अटर्नी अलेक्झांडर अकोस्टा यांनी पडद्यामागे एक करार केला. या करारामुळे त्याला फक्त वेश्या व्यवसायाचे 2 किरकोळ आरोप मान्य करावे लागले. आणि या बदल्यात त्याला आणि त्याच्या सगळ्या साथीदारांना बाकीच्या गंभीर गुन्ह्यांमधनं पूर्णपणे कायदेशीर संरक्षण मिळालं. आणि शिक्षा? ती तर नावापुरतीच होती. फक्त 18 महिने, तेही तुरुंगाच्या एका खाजगी विंगमध्ये. त्याला दिवसाचे 12 तास आणि आठवड्यातून 6 दिवस कामासाठी बाहेर जायची परवानगी होती. विचार करा. आणि अखेरीस फक्त 13 महिन्यातच तो जुलै 2009 मध्ये बाहेर आला. आता असं वाटत होतं की ही गोष्ट इथेच संपली. खलनायक सुटला, न्याय हरला. पण एका पत्रकाराने हा अन्याय सहन केला नाही आणि या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निश्चय केला. अनेक वर्ष हे प्रकरण अक्षरशः दाबून टाकलं होतं. पण मग समोर आल्या मियामी हेराल्डच्या पत्रकार जुली के ब्राउन. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी परवर्जन ऑफ जस्टिस नावाची एक लेखमाला प्रकाशित केली. त्यांनी 80 पेक्षा जास्त पीडितांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कथा जगासमोर मांडल्या. आणि मग काय? लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला. पुन्हा तपासाची मागणी होऊ लागली
आणि या जनरेच्यामुळेच न्यूयॉर्कमध्ये ही केस पुन्हा उघडली गेली आणि जुलै 2019मध्ये एप्स्टाईनला पुन्हा अटक झाली. वाटलं होतं की आता तरी न्याय मिळेल, पण ही कथा अजून संपलेली नव्हती. खरं तर एप्स्टाईनच्या मृत्यूनंतर ती आणखीनच रहस्यमय आणि गुंतागुंतीची बनली. खटला सुरू होण्याआधीच 10 ऑगस्ट 2019 रोजी जेफ्री एप्स्टाईन तुरुंगातल्या त्याच्या कोठडीत मृतावस्थेत सापडला. अधिकृतपणे सांगण्यात आलं की ही आत्महत्या आहे. याचा अर्थ तो कधीच कोर्टात उभा राहू शकला नाही आणि सत्य कधीच पूर्णपणे बाहेर येऊ शकलं नाही. पण त्याच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे हे मानायला जवळजवळ कोणीच तयार नव्हतं. एप्स्टाईनने आत्महत्या केली नाही हा एक जगभर व्हायरल झालेला नारा बनला. अनेकांना वाटतं, किंबहुना त्यांचा ठाम विश्वास आहे की त्याला गप्प करण्यासाठी आणि त्याच्यासोबतची मोठी रहस्य दडपण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली. आणि हा संशय आणखी का वाढतो माहितीये का? कारण या प्रकरणाशी संबंधित 10 लाखांपेक्षा जास्त कागदपत्र आजही सीलबंद आहेत किंवा त्यातील महत्त्वाची नावं, माहिती सगळं काही काळ्या शाईने लपवण्यात आलंय. त्यामुळेच अनेक महत्त्वाचे प्रश्न आजही तसेच आहेत, ज्यांची उत्तरं मिळालेली नाहीत. त्या बेटावर नक्की कोण कोण यायचं, त्याची संपूर्ण यादी कुठे आहे, या गुन्ह्यात त्याचे शक्तिशाली साथीदार कोण होते, हे नेटवर्क किती मोठं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या लपवलेल्या कागदपत्रांमध्ये नक्की कोणती रहस्य दडलेली आहेत. आणि हाच तो प्रश्न आहे जो आजही विचारला जातोय की ह्या एप्स्टाईन फाईल्समध्ये अजून कोणती आणि कोणाची रहस्य दडली आहेत. याचं उत्तर कदाचित आपल्याला कधीच मिळणार नाही, पण ह्या उत्तराच्या शोधातच या प्रकरणाचं खरं सत्य दडलेलं आहे हे मात्र नक्की.